Welcome back, students. Good afternoon. That now will back lecture discuss about it. ALU control unit CPU. मी त्याच्याबद्दल तुम्हाला एक कंट्रोल युनिटचे नोट्स पण पाठवतो. त्याच्यानंतर आपण आता दॅट नाव विल डिस्कस अबाउट इट इंटरनल वर्किंग ऑफ द CPU. म्हणजेच की CPU कसा वर्किंग होतो, CPU कसा वर्किंग होतो दॅट्स सी पी यू कसा वर्किंग होतो, म्हणजे आतला जे कसं म्हणजे टोटली त्याला कसं प्रायमरी मेमरी जॉईंट असतात, सेकंडरी मेमरी कसे वर्क करतात या ठिकाणी ते आपल्याला शिकायचं आहे. तर तुम्हाला इथे एक डायग्राम दिसत असते, ती डायग्राममध्ये तुम्हाला एक जागी सी पी यू दिसतो, एल यू दिसतो, सी यू दिसतोय. दॅट्स अ थ्री कंपोनंट्स दे आर व्हेरी इम्पॉर्टंट इन दिस कम्प्युटर ब्रेन. That is called of the major components that CPU, central processing unit, that's a computer brain. ALU, that's arithmetic logical units, that calculations and additions, subtractions, that calculations, fasting calculation. Control unit, that the similar by the human nervous systems. Okay, that by similar by the human nervous system. That is a control of the computer hardware activities of their is are called of the control unit. ओके, कळलं एक्सप्लेनेशन. एवढं 2 ते 3 पॉईंट दिले तुम्ही, तरी पण तुम्हाला मार्क पडून जातील. बस इथे तुमची बस आहे, तुमचं जर तुम्हाला पॉवर ऑन होतीये, ही तुमची प्रायमरी मेमरी, सेकंडरी मेमरी, दॅट्स अ रॅम अँड रोम. ओके, बायोस वगैरे दिलेलं नाही इथे तुमची रॅम अँड रोम लागलेली असते. तुम्ही जर तुमचा कम्प्युटरचा मदरबोर्ड जर पाहिला, तुम्हाला याच्या लगेच एक ATX पॉवर पॉईंट दिसतो, म्हणजे तुमचा इथे ATX पॉवर पॉईंट धरूया आपण. तर इथे एक तुमचा मेमरी असेल, प्रायमरी मेमरी म्हणजे रॅम, सेकंडरी म्हणजे तुमची रोम. रॅमला जाती, सेकंडरी देती. CPU, ALU, that's a processing. Three components, they are very important, and processing of the images. They are त्याच्यामध्ये इमेज येते, इमेज जाती. दॅट्स द इनपुट अँड आउटपुट डिव्हाइस. मग कीबोर्ड झाले, मॉनिटर वगैरे झाले, आणि द इनपुट अँड आउटपुट डिव्हाइसेस. नेक्स्ट पॉईंट आपल्याला शिकायचा आहे इनपुट डिव्हायसेस. तर मी काय तुम्हाला एवढं तर याच्यातमधलं हे नाही, पण इनपुट डिव्हायसेस आपण बघूया. इनपुट डिव्हाइस आर यूज टू इनपुट डिव्हायसेस इन्फॉर्मेशन अँड इंटरॅक्शन्स इंटू द रॅम म्हणजे काय, तेव्हा तुम्ही एखादा डेटा ट्रान्सफर करता. जर मी प्रॅक्टिकल करून बघूया आपण. तर मी प्रॅक्टिकल करतो. प्रॅक्टिकल करायच्या नंतर मी इथं काय लिहितो की माझं नाव मी समजायचं लिहितो, IT लिहितो, बीटेक IT बीटेक लिहितो, किंवा अनादर IT बीटेक इथे मी लिहितो. तर मी हे लिहिलं आहे. मग हे मी जर लिहितो, मग ते काय झालं, इनपुट झालं. म्हणजे डेटा जो आहे तो आतमध्ये गेलेला आहे. डेटा काय गेलेला आहे, तो आतमध्ये गेलेला आहे, म्हणजे काय झालं, इनपुट झालं. दे आर द सिमिलर बाय, त्याला कशाने ओळखलं, रॅमने ओळखलं. रॅम काय म्हणतो, दॅट द अल्फाबेटिकल वर्ड्स आहे. द स्टँड अलॉन डेटा एंट्री सॅटेशन्स. दिस युनिट ऑफ द युजेस हॅव द स्मॉल प्रोसेसर अटॅच टू कीबोर्ड अँड व्हिज्युअल डिस्प्ले. म्हणजे काय, व्हिडिओ म्हणजे काय, तुमचं डिस्प्ले म्हणजे तुम्हाला कळतं ना, मॉनिटर वगैरे, दॅट द कीबोर्ड. मग तुम्हाला जेव्हा ते डाटा त्याच्यामध्ये प्रोसेसर होतो, डाटा प्रोसेसिंग झाल्याच्या नंतर तुम्हाला ती इन्फॉर्मेशनच्या मार्फत तुम्हाला येतं. म्हणजे कसं येतं की इन्फॉर्मेशन मार्फत तुम्हाला येतं, म्हणजे डायरेक्ट डिस्प्लेवर तुम्हाला दिसतो. दॅट्स जर तुम्ही एखादी व्हिडिओ डाउनलोड करून ठेवली, तुम्ही त्या 2 वर्षांनी तरी तुम्ही त्याला बघितलं, तरी ती तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत तीच व्हिडिओ तुम्हाला पुन्हा त्याच पेज दिसणार आहे, आणि तेच ग्राफिक तुम्हाला दिसणार आहे. त्याच्यामध्ये थोडासा एक बदल होणार नाही. द प्रोसेसर चेक द ॲक्युरन्सी डेटा ऑफ द टाईम ऑफ द एंट्री. जेव्हा तुमचं डेटा यायचा टाईम असतो, जेव्हा तुमचं प्रोसेसर चेक करतं की हा डेटा खरंच हाच डेटा आहे का, हा डेटा आपला केबीमध्ये एम बीमध्ये L1 L2 असतो. मग ते L1 L2 मध्ये पुश करणार. लगेच चेक करतो प्रोसेसर, लगेच चेक करतो तुमचा डेटा. ओके. तर कीबोर्डला मिनिमाइज की जर असतात, इथे तुम्हाला कोणी सांगत नाही, पण इथं 104, 101, 102 कीचं कीबोर्ड असतं. 102चं नाही पाहिलं मी, पण 101 किंवा 104 असे 105 असतं. जसं गेमिंग कीबोर्ड वगैरे असतं, 105, 104 पर्यंत की असतात. द कीबोर्ड बाय द मोस्ट कमॉन इनपुट डिव्हायसेस द कम्प्युटर. सर्वात चांगलं कमॉन म्हणजे जास्तीत जास्त सर्वात म्हणजे इनपुट डिव्हायसेस दॅट मी आता हा विंडोजचं बटन दाबतो, तर काय होतंय, इनपुट जात आहे. पण मी आता हाताने करतोय का, असं नाही, स्क्रीन टच आहे काय नाही. मग मी कीबोर्ड दाबतोय, मग त्याचं काय झालंय, इनपुट होत आहे.
The keyboard likes the theoretical quantity. These typewriters, most keyboard have three seasons of the key. The standard typing key cursors, movement keys and numerical keypad to help user enter. जेव्हा तुम्ही एखाद्याचं एंटरिंग करता किंवा तुम्ही एखादा शब्द टाईप करता तिथं मोस्ट शिक्षण स्कीममध्ये जातात. म्हणजे काय होतं तुम्हाला की वायर थ्रू काय त्याची जे वायर असते ना ती वायर थ्रू जातं आणि वायर थ्रू होऊन ते बोर्डमध्ये प्रोसेसिंग होऊन लगेच तुम्हाला डिस्प्लेच्या मार्फत ते दिसतं. त्याच्यानंतर माऊस दॅट्स डोनेटेड बाय द पॉइंटिंग डिव्हायसेस. ओके, जेट द पॉइंटिंग डिव्हायसेस द माऊसबद्दल तर काय एवढं तुम्हाला हे नाही, पण फक्त माऊस ही पॉइंटिंग डिव्हाइस असतं. माऊसचं तुम्हाला जर शॉर्ट नोट्स आली किंवा माऊस जर तुम्हाला आलं, माऊस दॅट इज अ पॉइंटिंग डिव्हायसेस. User will be execute of the mouse operation that the mouse is very held by the computer. आज तुम्ही लिहू शकता पॉइंट अँड क्लिक ऑपरेशन्स. काय लिहू शकते दुसरा पॉईंट तुम्ही पॉइंट अँड क्लिक ऑपरेशन टू मूव माउस पॉइंटर अक्रॉस द स्क्रीन. टू मूव माउस पॉइंटर अक्रॉस द स्क्रीन सिम्पली मूव द माउस अक्रॉस द डेस्क. सिम्पली मूव खूप पहिल्याच्या काळातले जे माऊस होते तुम्हाला त्याच्यामध्ये बॉल टाकावा लागायचा तेव्हा ते चालायचं. आताचे माऊस आहेत ते आहेत वायरलेस माऊस आहेत. दे आर व्हेरी इम्पॉर्टंट ऑफ द वायरलेस माऊस आणि व्हेरी लार्ज ऑफ द वायरलेस माऊसची किंमत पण जास्त असते आणि त्याला वापरणं पण खूप स्वच्छ असतं. म्हणजे तुम्ही कुठं पण गेले तर त्याचं ते काम सोडणार नाही. सपोज तुम्ही त्याच डायरेक्शनमध्ये जर फिरलात तर त्याच डायरेक्शनमध्ये फिरलात तर ते तुम्ही इथं बसलायत किंवा तुम्हाला काही काम करायचं आहे, तुम्ही कोणतं दुसरं काम करू वाटतंय तुम्हाला, मग तुम्ही वायरलेस माऊसद्वारे करू शकतात. वायरलेस कीबोर्ड, वायरलेस माऊस, दे आर व्हेरी इम्पॉर्टंट. दे आर व्हेरी लाईफ इझी बट द वायरलेस माऊसेस. ओके, त्यात ट्रॅक बॉल वगैरे बघा. आता ट्रॅक बॉल तुम्हाला असं दिसतोय ट्रॅक बॉल. द ट्रॅक बॉल लाईक अ माऊस. ओके, ट्रॅक बॉलला माऊस पण म्हणू शकतो यार, पण याला सर्वात जुना माऊस आहे मित्रांनो, सर्वात जुना. ॲज द रोलर द टॉप द सिलेक्शन बटन ऑन द साईड ऑल्सो पॉइंटिंग डिव्हायसेस यूज टू मूव द कर्सर ॲट द वर्क लाईक फॉर माऊस. कर्सर म्हणजे कळतं तुम्हाला ते हे पॉइंटिंग वगैरे कळलं का, असं असं फिरतोय काही काहीतरी, त्याला आपण काय म्हणतो कर्सर असं म्हणतो. फॉर मुव्हिंग कर्सर इन द पर्टिक्युलर डायरेक्शन युजर स्पिन लाईक डायरेक्शन. खूप भारी होते, खूप चांगलं होतं, त्याच्यामुळं ती खूप जुनं होतं. ओल्ड इज गोल्ड होतं. आणि ट्रॅकबॉल ही आत्ताच्या काळात नाही भेटू शकत, पण पहिल्या काळात ट्रॅकबॉल हे खूप वापरलं जायचं. त्याच्यानंतर लाईट पेन दॅट इज अ सिमिलर बाय द मॅग्नेटिक पेन. मॅग्नेटिक पेन म्हणजे काय, जर तुम्ही डिजिटल बोर्ड पाहिले तिथं काय यूज केलं जातं रे मित्रांनो, लाईट पेन केलं जातं. पण लाईट पेन हे वायरलेस असतात. याला जे तुम्हाला हे टोक दिसतंय पुढून, ह्या टोकला मॅग्नेट असतं. ते मॅग्नेट काय करतं की तुमचं जे डिस्प्लेला असतं ते डिस्प्लेला काय करतं मॅग्नेट बरोबर ते चित्र. एखादं तुम्ही ड्रॉइंग पेन्सिल पाहिले असेल की तुम्ही X24 जी पेन्सिल भेटते ती 24,000 रुपयाची महागड्या मोबाईल यांच्यावर. लॅपटॉपवर पेन्सिल भेटते. ती जी पेन्सिल असते ती खूप महाग असते, ती 24,000 रुपयाची. मग ती कशी बनवली जाते, दॅट द पॉईंट द मॅग्नेटिक पॉईंट ऑफ द पेन. त्याच्यानंतर तुम्हाला टच स्क्रीन आली. टच स्क्रीन म्हणजे तुम्हाला कळलं असेल दॅट इज अ मोबाईल स्क्रीन. ओके, याच्यामध्ये काय एवढं तुम्हाला हे नाही शिकायला. गेम कंट्रोलर शिकायला असेल, गेम कंट्रोलर दे आर यूज बाय द PS5. PS5ला यूज केलं जातं. जॉयस्टिक्स कळलं का, जॉयस्टिक्स असतात त्याच्यात. त्याच्यानंतर गेम पॅड्स, माईक वगैरे असतात, कीबोर्ड. दॅट इज अ गेम कंट्रोलर. द गेम कंट्रोलर डिव्हाइस विथ द एंटरटेनमेंट सिस्टम यूज टू कंट्रोल प्लेएबल कॅरेक्टर्स ऑफ ऑब्जेक्ट. अदरवाईज प्रोव्हाइड इनपुट इन द कम्प्युटर गेम. इनपुट असतं, हे इनपुट आहे कारण की याच्यामधून जर आपण हे जे बटन स्क्रॉल जे करतोय, बटन जर स्क्रॉल करतोय, हे बटन स्क्रॉल केल्याच्यानंतर ते कुठेतरी इनपुट जात आहे. ती कुठेतरी इनपुट जाऊन त्याच्यानंतर कुठेतरी ते हे होतं आहे. दॅट्स तुम्हाला मायक्रोफोन वगैरे तुम्हाला आठवत असं मायक्रोफोन. एकदा आपण सिलेबस बघूया किती राहिला आहे. खूप आहे मित्रांनो अजून शिकवायला. जवळजवळ एक अजून एक आहे.
तर आता मित्रांनो आजचं फक्त एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.